रोहिणी देवरे आणि रवींद्र देवरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते. शिवसेनेच्या नाशिक पश्चिम विधानसभा संघटक व महानगर संघटक रोहिणी देवरे तथा कसमादे भूषण म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाणारे रवींद्र देवरे यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून सातपूरमधील रहिवाशांच्या मनामनात घर बनवले आहे. आज पपया नर्सरी रोडवरील स्वामी समर्थ केंद्रासमोर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेना उपनेते विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, बंटी तिथले, संदीप भालेराव, अरुण घुगे, दीपक मौले, धीरज शेळके, विक्रम नागरे, कल्पेश कांडेकर, निवृत्ती इंगोले, आकाश पवार, अनिल माळी, महिला संपर्क प्रमुख संगीता खुदाना, महिला जिल्हा प्रमुख सुवर्ण मतले, ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगला भास्कर, महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, सुवर्ण जयतमाल, मोनाली मुथा, अरुणा धामणे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील, सीमा निगाळ तसेच सातपूर परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी देवरे दाम्पत्यांनी उपस्थित असलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्व सरकारी योजनांची माहिती देऊन नाव नोंदणी आणि फॉर्म भरून घेतले. आजपर्यंत सातपूर परिसरातील असंख्य नागरिकांना या योजनांचा फायदा मिळवून दिला आहे. तसेच पुढेही मिळवून देऊ असे सांगत देवरे दाम्पत्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले. जय भवानी, जय शिवाजी. बाळासाहेब ठाकरे यांचा आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, सचिव रामजी रेपाळे साहेब, विजयाप्पा करंजकर, अजयदादा बोरस्ते, बंटीजी तिकडे, व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. आम्हाला खूप तुमच्यामुळे ऊर्जा मिळालेली आहे. आम्ही या ऑफिस मधून दादा आतापर्यंत बांधकाम कामगारांचे 3000 फॉर्म आम्ही भरलेले आहेत. तसेच बाल संगोपन योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही 272 विद्यार्थी शोधून त्यांना 2500 रुपये मिळवून दिले. तसेच या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड, बांधकाम, गरीब महिला कामगार, इतर सर्व योजना आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या. दादा, कुठेतरी आपण बोललो होता, आपलं काम दिसलं पाहिजे, आपल्या कामाचा आवाज झाला पाहिजे. आपले शब्द ऐकून आम्ही या ठिकाणी कार्यालय सुरू केलं आणि रोज या ठिकाणी 500 लोक असतात. कुठल्या ना कुठल्या योजनेमार्फत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. सभासद फॉर्म 5000 रुपये 5000 भरले गेलेत आमचे. आणि दादासाहेब, आपण जर आशीर्वाद दिला इथून पुढे असेच आम्ही कामं करत राहू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुम्हाला सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी घेत आहेत. त्यांना मानाचा मुद्रा करून महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, आदरणीय पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना मानाचा मुद्रा करतो. व आजच्या ह्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पुण्यनगरी नाशिकचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, नाशिकमधील सर्वच मान्य पदाधिकारी व बंधू आणि भगिनींनो, नाशिकमध्ये आज फिरत असताना एक शिवसेनेचं भगवामय वातावरण बघितल्यानंतर खरोखरच आनंद वाटतोय की आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि यशस्वी मुख्यमंत्री यांनी 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाचं कुठेतरी चीज होत असताना बघितल्यानंतर खरोखर आनंद वाटतोय. आणि शिवसैनिक जोमाने कामाला लागलेला आहे. आणि नाशिक शहरामध्ये, ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये खरोखरच भगवं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आता रवी देवरे यांचं काम बघितल्यानंतर सगळ्यांनी याचं अनुकरण केलं पाहिजे की 80% समाजकारण, 20% राजकारण, जो आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मूलमंत्र दिला त्याचं खरोखर पालन या कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे. म्हणून रवी आणि
त्यांच्या सहमती होती. या दोघांचंही कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. असंच जर प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या नगरसेवक असतील, शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख असंच आपण काम केल्यानंतर बरोबर त्याचं पालन केलं आणि जनतेची सेवा केली तर येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. शिवसेना कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय सचिव रामजी रेपाळे साहेब, माननीय विजयजी करंजकर अप्पासाहेब, माननीय बोरसेजी, माननीय बंटीजी, आपल्या या भागातील सन्माननीय नगरसेविकाताई, या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की शासनाच्या अनेक योजना असतात, परंतु त्या योजनांचा लाभ तळागाळाच्या सामान्य पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं यासाठीची जी प्रक्रिया असते, मग त्यामध्ये त्या कागदपत्रांची पूर्तता करणं, त्या विहित पद्धतीने ते कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि मग त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत मिळवून देणं, खऱ्या अर्थाने हे अतिशय कष्टाचं आणि पुण्याचं काम असतं. मला वाटतं आता जी माहिती आम्हाला गाडीमध्ये पण येताना अजयजी सांगत होते, करंजकर आपण आम्ही बोलत होतो, रवी भाऊ तुम्ही आता सातूर मध्ये तर भरपूर काम केलेलं आहे, अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे, परंतु आता सातूर पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण नाशिक शहरामध्ये तुम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे. तुम्ही जसं आता सांगितलं, महिला बचत गटाची निर्मिती करणं, कामगारांच्या संबंधित ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळवून देणं, अगदी कुटुंबामध्ये जर कन्यारत्न प्राप्त झालं त्याच्याही कागदपत्रांची पूर्तता केली की त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि म्हणून अनेक योजनेचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या परिसरातल्या हजारो लोकांना तुम्ही मिळवून दिला. खऱ्या अर्थाने हे आशीर्वादाचं काम असतं. रेपाळे साहेब, माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला लाखाच्या पुढे जो मतांचा लीड मिळाला त्यामध्ये अशा लाभार्थ्यांचे मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला मिळालेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं की या भागामध्ये तर आपण मोठं काम केलेलंच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून एक कार्यशाळा आपण सर्व पदाधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीने योजनांचा लाभ त्या त्या भागातल्या पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल. आणि अजयजी सातूर भागामध्ये आमच्या खांदे कार्यालयाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज थोडा घाई गडबडीमध्ये कार्यक्रम आहे. मला वाटतं की आणखी 4 ठिकाणी आम्हाला अशाच पद्धतीने कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे. दहीहंडीचा पण एक कार्यक्रम आहे आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये निवांत मी स्वतः ते सर्व पदाधिकारी येतील, तुमच्याशी संवाद साधू. तुमच्याकडे माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी असू द्या अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.